विविध खेळण्यांपासून दोन विद्यार्थ्यांनी चक्क रोबोट बनवलाय. विज्ञान प्रदर्शनासाठी बनवलेल्या या रोबोटचं सध्या तोंड भरून कौतुक होत आहे. छत्रपती शाहू विद्यालयातील आयुष्मान कुपटे आणि जिनय परमार यांनी बनवलेला रोबोट पाहून एका अमेरिकन व्यक्तीनं दोघांना $30चं बक्षीस दिलंय. राज्य पातळीवरच्या विज्ञान प्रदर्शनासाठी या रोबोटची निवड झाली असून सध्या या दोन्ही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. कोल्हापुरातील पापाची तिकटी इथल्या कुंभार मंडपाजवळ 14 वर्षीय जिनय मुकेश परमार राहतो, तर त्याचा मित्र आयुष्मान रोहन कुपटे हा रायगड कॉलनीतील पोवार कॉलनीमध्ये राहतो. हे दोघेही छत्रपती शाहू विद्यालयात 10वीच्या वर्गात शिक्षण घेतात. लहानपणापासून दोघांनाही विविध खेळण्यांची मोडतोड करून काहीतरी नवा आविष्कार बनवण्याची सवय होती. अशावेळी शाळेच्या विज्ञान प्रदर्शनासाठी रोबोट बनवण्याचा या दोघांनी निश्चय केला. त्यासाठी अडगळीत टाकलेले स्पीकर, लिथियम बॅटरी, खेळण्यांची चाकं, ड्रोन कॅमेरा, अल्ट्रासोनिक सेन्सर, OLED डिस्प्ले, ब्ल्यूटूथ कनेक्टर असं साहित्य त्यांनी गोळा केलं. काही साहित्य विकत आणलं. AIच्या माध्यमातून त्यांनी रोबोट बनवण्याची माहिती घेतली. त्यानंतर 3-4 दिवस मेहनत घेऊन त्यांनी 4 फूट उंचीचा रोबोट तयार केलाय. आम्ही दोघांनी मिळून हे सर्विंग रोबोट बनवलेलं आहे. हे याचं वर्किंग जे आहे हे आपण जर का कोण पण मध्ये आलं तर मग हे बीप करते. याला OLED डिस्प्ले लावला आहे. जर का कोण मध्ये आलं तर इथं दिसतंय आणि इथं टच सेन्सर आहे. आतलं टेम्परेचर कळते. जर का इथं लाल झालं तर मग समजायचं की आतलं हीट झाले. आम्हाला हे बनवण्यासाठी आमच्या ज्योती मॅम शाळेतल्या मॅमनी सपोर्ट केलेला आहे. 4 फुटाच्या या रोबोटवर डोकं असून डोळे म्हणून कॅमेरे बसवले. त्यानंतर ब्ल्यूटूथ मोबाईलशी कनेक्ट करून या रोबोटला ऑपरेट करता येऊ लागलं. घरात येणाऱ्या व्यक्तीचा हा रोबोट स्वागत करतो, तसंच त्यांना ट्रेमधून पाणी देखील देतो. विज्ञान प्रदर्शनात या रोबोटचं चांगलंच कौतुक झालंय. त्यानंतर 12 डिसेंबरला शिवाजी विद्यापीठात राज्य पातळीवरचं विज्ञान प्रदर्शन झालं. तिथंही हा रोबोट चर्चेचा विषय ठरला. विद्यापीठातील प्रोफेसर प्रमोद कसबे यांनी या विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय. तर अमेरिकेतील तंत्रज्ञ कॅरॉन यांनी जिनय आणि आयुष्मान या दोघांना $30 बक्षीस स्वरूपात दिलेत. त्यामुळे या मुलांचा उत्साह दुणावलाय. बॉडी बनवण्यासाठी म्हणजे एकदम थिन मेटल यूज करायसाठी आम्ही शीट मेटल यूज करू शकतो, ज्याच्यानं वेट पण वाढणार नाही जास्त. आणि याचं वेट जरा पण वाढलं तर मग आम्हाला बॅटरीचं व्होल्टेज जरा वाढवायला लागणार. आता आम्ही 12 वोल्टची बॅटरी वापरलेली आहे. आम्हाला जर का मेटलचं लावायचं असेल तर 24 वोल्ट का 36 वोल्टची बॅटरी आम्हाला वापरायला लागणार. जर हे आपण आपल्या यूजमध्ये प्रत्यक्षात घेतलं तर हे आपल्या हॉस्पिटल्समध्ये किंवा रेस्टॉरंट्समध्ये खूप. आता हॉस्पिटल्समध्ये प्रत्येक नर्स आपल्या पेशंटला जाऊन किंवा कुठेही जाऊन देऊ शकत नाही, तर ती विसरू पण शकते. पण रोबोट आणि मशीन्समध्ये तसं होत नाही. मशीन्स कोडिंग केल्यावर विसरू शकत नाहीत. म्हणून हे आपलं काम स्वतः न विसरता करू शकतं. त्यासाठी आपण हे हॉस्पिटल्समध्येही वापरू शकतो. यापुढेही अधिक प्रगत रोबोट बनवण्याची त्यांची इच्छा आहे. भविष्यात या दोघांनाही AI आणि रोबोटिक्स विषयात करिअर करायचं आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांना पूनम रोहन कुपटे, रेखा मुकेश परमार, क्रिशा परमार यांच्यासह शाळेतील शिक्षिका ज्योती भोसले यांचं मार्गदर्शन मिळालंय. BNewsसाठी वृत्तसंकलन विभागासह प्रमोद वनगुत्ते.